शहीद कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ती पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आईवडिलांनी गंभीर आरोप केले. शहीद मुलाला मिळालेलं कीर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली. आमच्याकडे कीर्तीचक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तीचक्र नाही असं अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटलंय. अंशुमन यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपींवर स्मृती सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंशुमन यांच्या आई वडिलांना मंगळवारी रायबरेलीत खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. जवान शहीद झाल्यानंतर मिळणारे फायदे हे नेक्स्ट टू किन असलेल्या व्यक्तीला दिले जातात. त्यामुळे आईवडिलांना काहीच मिळत नाही. या नियमाबाबत बदल करावा अशी मागणी त्यांनी केली. शहीद अंशुमन यांचे वडील रवी प्रताप सिंह JCO पदावरून लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की सून स्मृती इथून सगळं काही घेऊन गेली. तिने तिचा पत्ताही बदलला आहे. आमच्याकडे कीर्तीचक्र स्वीकारल्याचं काहीच नाही. ते सुद्धा सून घेऊन गेली. आई मंजू सिंह यांनी म्हटलं की सुना पळून जातात. आई वडिलांचाही सन्मान करायला हवा. आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे विनंती केली की लष्करात शहीद होणाऱ्या तरुणांच्या कुटुंबातील सुनेशिवाय आई वडिलांची काळजी घ्यायला हवी. वडील रवी प्रताप म्हणाले की माझा मुलगा लग्नाच्या 3 महिन्यानंतर शहीद झाला. त्याच्या काही दिवसांनीच सून घर सोडून गेली. जेव्हा पुरस्कार दिला गेला तेव्हा स्मृतीसोबत अंशुमनच्या आईला सुद्धा बोलवलं. पण पुरस्कार फक्त स्मृतीला दिला. सून वेगळी राहते त्यामुळे आम्हाला काहीच मिळालं नाही. माझ्या मुलाच्या फोटोशिवाय काहीच नाही. दरम्यान अंशुमन यांच्या आईवडिलांनी केलेल्या गंभीर आरोपावर सून स्मृती सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मला अद्याप काही माहिती नाही. ज्याचा जसा विचार आहे तसंच ते बोलतील. मला काही आक्षेप नाही. आता मी बाहेर आहे. ते काय बोलले आहेत ते पाहून मी बोलेन.